नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर व ऍप्लिकेशनवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जर तुम्हाला शिक्षक भरतीसाठी मार्गदर्शन हवं असेल तर आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून रजिस्टर करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी पुणे हे ऍप तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर फक्त रजिस्टर करायचे, वेगळं काही करायची गरज नाही. चला मित्रांनो, पुढे जायचंय आपल्याला. शिक्षक भरती मध्ये सर्वात महत्वाचा अपडेट म्हणजे 28,000 ते 30,000च्या दरम्यान कुठला तरी अंक आपल्याला भरतीसाठी येणार आहे. त्याच्यामध्ये काल एक व्हिडिओ बनवला की 50,000 पेक्षा जास्त लोकांना या शिक्षक भरतीमध्ये काय होणार आहे, संधी मिळणार आहे. तर त्याचं कारण असं होतं, इंटरव्ह्यूच्या जर जागा आल्या जवळपास 13 ते 15,000पर्यंत इंटरव्ह्यूच्या जागा असणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 13 गुणिले 3 39,000 लोक ते असतील आणि प्लस वरले काही लोक असणार आहेत, म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू आले, म्हणजे 50,000 लोकांना संधी मिळणार आहे. असा व्हिडिओ बनवला होता. तुम्ही तो पाहिला का नाही माहित नाही. तो पाहिला नसेल तर पाहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, मुद्दा नंबर 1 सर्वात महत्वाचं की सर कोणते पद येणार, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तर पदसंख्या बघा 1 ते 5 असणार आहे. त्यानंतर उच्च प्राथमिक मध्ये 6 ते 8 असणार आहे. शिक्षक माध्यमिक वर्ग 9वी-10वी साठी पदसंख्या असणार आहे. त्याचबरोबर शिक्षक उच्च माध्यमिक 11वी-12वी साठी सुद्धा विदाऊट मध्ये पण पद असतील आणि विथ मध्ये सुद्धा पद असणार आहेत. दोन्हीकडे विदाऊट मध्ये थोडेसे कमी असतील, विथ मध्ये जास्त असतील. त्यानंतर विशेष शिक्षक, क्रीडा शिक्षक सुद्धा भरले जाणार आहेत आणि कला शिक्षक सुद्धा भरले जाणार आहेत. कला शिक्षक सुद्धा भरले जाणार आहेत. थोड्याफार प्रमाणात या सुद्धा जागा येणार आहेत. हे लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचा गोंधळ होणार नाही. आता राहिला विषय की सर शाळा आल्यानंतर आम्हाला प्रेफरन्स देण्याचा हा मोठा टास्क आहे. तो कसा करावा किंवा कशा पद्धतीने प्रेफरन्स द्यावे, या थोडक्यात आणि कमी शब्दात सांगतो मित्रांनो. लक्षात ठेवा की तुम्हाला हा प्रेफरन्स देण्याबाबतचा पसंतीक्रम देण्याचं प्लॅनिंग काय असावं. तर सर्वात महत्वाचं इथे पाहू शकता तुम्ही, स्क्रीनवर आहोत आपण. याला जर विचारात घेतलं, आपण काय करू, झूम करू. ठीक आहे. तर चला, आता आपल्याला प्रेफरन्स द्यायचं म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठं टास्क काय असणार आहे की प्रेफरन्स देण्यासाठी शाळाची निवड कशी केली जावी, शाळा कोणत्या निवडाव्या, प्रत्येक विद्यार्थ्याला, अभियोग्यता धारकाला मार्क पडलेले आहेत, आपल्या कास्टमध्ये कितवा नंबर आहे ते सुद्धा लक्षात आलेलं आहे. मुद्दा नंबर 2, आपल्या कास्टला जागा किती पवित्र पोर्टलनी दिलेल्या आहेत हे जेव्हा बुलेटिन येईल त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. त्यामुळे तिथे मेन्शन केलेल्या जागा, आपली रँक काय आहे कास्ट मधली, आपण ओपनच्या धर्तीवर किंवा पूर्ण टोटल लिस्ट मध्ये रँक काय आहे त्याचा सर्वात प्रथम विचार करावा. त्याच्यानंतरचा दुसरा टास्क प्लॅनिंग करत असताना दुसरा टास्क म्हणजे शाळा निवडीबाबतचा आपला विषय कोणता आहे आणि त्या विषयाच्या जागा किती आहेत हे बघणं गरजेचं आहे. आपला विषय व आपल्या विषयाच्या जागा किती आहेत. तिसरा टास्क महत्वाचा, अति महत्वाचा आहे, महिलांसाठी तर अतिशय महत्वाचा आहे. तिसरा टास्क काय असणार आहे, जिल्हा आहे का, तालुका आहे का, अंतर किती प्रवास करायचंय. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये नोकरी करायला आवडेल हा मॅटर करतो. एक बिंदू एक पद आहे. जर तुमचा या प्रेफरन्सचा टास्क चुकला किंवा तुम्हाला समजा राहायचं आहे पुण्यामध्ये आणि तुम्ही प्रेफरन्स गोंदियाची दिलात आणि गोंदियाला लागलात, तुम्ही तिथे तुमची निवड झाली, कोणत्याही तत्वावर या भरतीमध्ये तुम्हाला दुसरी संधी मिळणार नाही. हे डोक्यात ठेवा. एक बिंदू एक पद म्हणजे एका पदासाठी निवड झाल्यानंतर तिथेच जाऊन नोकरी करा किंवा नोकरी सोडून द्या, किंवा तुम्ही ते पद सोडून दिल्यानंतर तुमचे मार्क 0 झाले म्हणून समजा, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात नोकरी करायचे ते ठाम राहा मित्रांनो. आता विषय काय, कुणीही कुठलं मेरिट काय जाईल, कुठे कोणत्या जिल्ह्यामध्ये हाय मेरिट जाईल, कोणत्या जिल्ह्यामध्ये लो मेरिट जाईल, हे कुणालाही कळत नाही. लक्षात घ्या, कारण विद्यार्थ्यांची मानसिकतेवर आहे. आता एखादा विद्यार्थी, असं पण होणार आहे या भरतीमध्ये, एखादा विद्यार्थी 152 आहेत मार्क आणि त्याचं डीएड वगैरे आहे, तो खऱ्या अर्थाने 6 ते 8 या वर्गासाठी पात्र असू शकला असता, पण त्याने नो रिस्क म्हणून काय केलं,
या विद्यार्थ्यांनी पहिल्याच 2-3 प्रेफरन्स मध्ये काय केलं की बाबा आपल्याला 1 ते 5 पण नोकरी करायची, जाऊ शकला असता पण जाणार नाही तो, लक्षात घ्या. त्यामुळे अशा हाय मार्क असणाऱ्या लोकांनी म्हणजे उच्च वर्गापासून निम्न वर्गापर्यंत प्रेफरन्स दिले तरी हरकत नाही, पण ज्यांचे अवरेज मार्क आहेत त्यांचा गोंधळ उडल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात महत्वाचं आपल्या प्लॅनिंगवर आपण ठाम राहणं गरजेचं आहे. महिला वर्गांना बऱ्याच वेळेस बाहेर पाठवलं जात नाही किंवा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जॉब करण्यासाठी ते कम्फर्टेबल नसतात, त्यांचे लहान मुलं असतात किंवा त्यांच्या मिस्टरांचा जॉब एखाद्या सिटीमध्ये असतो, ते कम्फर्टेबल नसतात. त्यावेळेस त्या व्यक्तीने कुटुंबाशी एकदा डिस्कस व्यवस्थित करायची की आपल्याला कोणता सुटेबल जिल्हा ठरवू शकतो. ठीक आहे, सुटेबल जिल्ह्यामध्ये आपण नोकरी करू शकतोय का, हे फार मॅटर करतं. म्हणून इथे मुद्दा घेतलेला आहे मी, जिल्हा निवडायचे का तालुका निवडायचे, अंतर निवडायचे, प्रवासाचा विचार करायचा, हे सगळ्या गोष्टी, शासकीय शाळा आहेत का अनुदानित शाळांना प्राधान्य द्यायचे, हे सुद्धा मॅटर करतं, लक्षात घ्या. तुम्ही शाळा बघायच्या, त्याला ग्रँट किती आहे, एडेड आहे का अनएडेड आहे, अनुदानित आहे का संस्था, विनाअनुदानित संस्था आहे. त्याचबरोबर पटसंख्येचा सुद्धा विचार करणं फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ही गोष्ट कुणीही सांगत नाही, पटसंख्येचा सुद्धा विचार करावा लागेल, कारण बऱ्याच शाळेवर पटसंख्या कमी असतात. इव्हन एखादी संस्था जर असेल तर ती नेटवर सर्च करून त्या संस्थेच्या अजून किती शाळा आहेत हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि पहा गरजेचं आहे. मित्रांनो, ज्यांचं विदाऊट झडपीला सिलेक्शन झाले त्याला कुठलीही रिस्क नाही, डायरेक्टली तो झडपीवर जाऊ शकतो किंवा मनपाच्या शाळा असतील अशा ठिकाणी. ओके, आपल्या संधी वाढवण्यासाठी जास्तीत जास्त पसंती देणं गरजेचं असतं. आता संधी जर तुम्हाला पाहिजे असतील तर पसंतीक्रम देणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त म्हणजे 100 पसंतीक्रम. जर तुम्हाला 200-300 शाळा आल्या तर तुम्ही 100 निवडू शकता आरामशीर. तुम्हाला 50 शाळा आल्या तर 50ला 50 निवडून बसावंच लागणार आहे आपल्याला. म्हणून ते कशावर ठरतं, आपल्या विषयावर आणि आपल्या मार्कावर डिपेंड करतं, आपल्या कास्टच्या जागेवर सुद्धा डिपेंड करतं, या सर्व गोष्टीवरच डिपेंड करतं. असं नाही की द्या पसंतीक्रम कितीही द्या असं नाहीये, त्याला एक लिमिटेशन आहेत. आपले मार्क, TIT चे मार्क, आपले विषय मॅटर करतात, त्याचबरोबर आपला वर्ग मॅटर करतो, आपल्या कास्टच्या जागा मॅटर करतात, या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात. माझ्या मागच्या व्हिडिओला सर मार्कावर काय नसतं, सगळ्यांनाच पसंतीक्रम देता येतात, असं नाहीये मित्रांनो. या सगळ्या गोष्टीचा विचार करून विषयाच्या जागा नसतील तर तुम्हाला पसंतीक्रम कमीच येणार, हे पण लक्षात ठेवा. याच्यामुळे या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्षात द्यायचं आहे. शक्यतो सर्व पसंतीक्रम भरा आणि शेवटी लॉक करा असं मी म्हणणार नाही. तुम्हाला पॉसिबल असलेल्या सर्व गोष्टी करू शकता. नोकरी हवीच आहे, नोकरी हवीच आहे. नोकरी हवी असेल तर तुम्ही सगळ्या रिस्क उचलू शकता. महाराष्ट्रामध्ये कुठेही जाण्यास तयार असायला पाहिजे आणि तुम्ही तिथे जाऊन नोकरी करण्यास पात्र असाल तर ते तुम्हाला निवड प्रक्रियेमध्ये तुमची निवड होत असते. हे शाश्वत सत्य आहे, याच्यामध्ये कुठलं दुमत आहे का आम्हाला कमेंट करून कळवायचंय. नुसत्याच पसंतीक्रमावर तुमची निवड होणार नाही, सगळ्या रेंज चेक केल्या जाणार आहेत, हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून ठामपणे सांगतोय. तुमचे मार्क मॅटर करतात, तुमचे विषय मॅटर करतात, तुमचे कागदपत्र मॅटर करतात, तुमची कास्ट मॅटर करते, सगळ्याच गोष्टी ओव्हरऑल विचार करूनच तुम्हाला तिथे निवड प्रक्रियेमध्ये सामील करून घेतलं जात असते. लॉक केल्यानंतर मग बदलता येत नाहीत. लॉक करताना व्यवस्थितरित्या लॉक करायचंय. 3 वेळेसच फक्त पसंतीक्रम लॉक आणि अनलॉक करता येतात, हे त्यांनी अट घालून दिलेली असते. त्यामुळे विचारपूर्वक आपल्याला आलेल्या शाळेंचा पूर्ण डेटा काढून आपल्याला ते करणं गरजेचं असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढली गोष्ट काय आहे बघा. पुढली गोष्ट जर विचारात घेतली तर महत्वाचं म्हणजे जर तुम्ही फसवणूक करण्याचं ठरवलं, बाबा कागदपत्र रद्द केले, सर्व माहिती केवळ पवित्र पुढे अधिकृत जाहिरातीवर अवलंबून राहील, खोटी माहिती कागदपत्र आढळल्यास अर्ज रद्द केला जात असतो. कागदपत्राच्या बाबतीत मी हे कागदपत्र तुमच्या परीक्षेच्या डेटच्या अगोदरचे असावे, वारंवार सांगतो, लक्षात ठेवा. एक म्हणजे शैक्षणिक डॉक्युमेंट तुमच्या परीक्षा देण्याच्या अगोदरचे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरा मुद्दा म्हणजे कास्ट सर्टिफिकेट परीक्षा देण्याच्या अगोदरचं असणं गरजेचं आहे. आता राहिला NCL चा विषय. एखाद्या विद्यार्थ्याचं NCL संपलेलं असतं, डेट कंप्लीट झालेली असते, त्यांनी जर काढला असेल तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर परीक्षा झाल्यानंतर आधार कार्ड वरलं नाव वगैरे चेंज केलेलं असेल, काही इश्यू येत नाही.
तुमचं लग्न झालं असेल, तुम्ही नाव चेंज केलेलं असेल आणि तुमच्याकडे त्याचा पुरावा असेल, काही इश्यू येत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे. आता त्यानंतरचा विषय म्हणजे स्पेलिंग मिस्टेक. आता स्पेलिंग मिस्टेक मध्ये 10 प्रमाणपत्रावर व्यवस्थित स्पेलिंग आहे, एकाच प्रमाणपत्रावर वेगळं स्पेलिंग आहे. समजा थोडस मिस्टेक झालेलं आहे, अरे काही होत नाही. निवड झाल्यानंतर तुम्हाला ते जास्त त्रास देत नाही. याचा एक छोटासा पुरावा आम्हाला बनवून द्या, याच्यामध्ये काही गहाळ नाही, याच्यामध्ये काही खोटी माहिती नाही, असा पुरावा घेतला तरी चालतं. त्यानंतर विद्यार्थ्यांचा मेन सब्जेक्ट म्हणजे सर महत्वाची गोष्ट म्हणजे लहान कुटुंब प्रमाणपत्र कुठे मिळते. लहान कुटुंब प्रमाणपत्र हे तुम्हाला निवड प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला एक झेरॉक्स पेज दिलं जातं, त्याच्यावर लिहून दिलं जातं की तुम्हाला 2002च्या नंतर की 2 पेक्षा जास्त अपत्य नाहीत, हे आपल्याला लेखी लिहून द्यावं लागतं. त्याच्यात काही वेगळं प्रमाणपत्र गरजेचं नाही. त्यानंतर महिलांचा एक विषय आहे सर, महिला आरक्षण प्रमाणपत्र. महिला आरक्षण प्रमाणपत्राची गरज आता राहिलेली नाही, ते रद्द झालेलं आहे. त्याच्यामुळे फक्त महिला म्हणून आपण क्लिक केलेलं असतं, तेवढंच पुरेसं आहे. अशा पद्धतीने हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून एक महत्वाचा मुद्दा घेऊ आपण. आता जाहिरात, हे बघा शाळा निळ, आता लक्षात घ्या पोर्टल माहिती वगैरे माध्यमानुसार हे सगळं बोलणं झालंच आपलं. त्यानंतरचा मुद्दा आहे नवीन नोंदणी जर केली, लॉग इन सुरू झालं की जाहिरातीनंतरच लवकरच दिसायला लागतात. लॉग इन सुरू झाल्यानंतर आपल्याला जाहिराती येतात. आपल्याला ज्या शाळा आलेल्या आहेत, आता शाळा ज्या काही आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण जाऊन काय करू शकतो, शाळा ज्या आलेल्या आहेत त्याचे पसंती क्रम चालू होतात. 15 दिवसाचा अवधिक्रम असतो. पसंती क्रमाचा क्रम आपल्या नातेवाईकाला सर्वात प्रथम विचारा, शिक्षकाला विचारण्याच्या ऐवजी जर समजा तुम्हाला नोकरी करायचंय, तुमच्या नात्याला तुमच्या सोबत राहायचंय, तुम्हाला कम्फर्टेबल जिथे असेल ते मॅटर करतं, तिथे तुम्हाला पसंती क्रमामध्ये ते गोष्टी निवडणं गरजेचं आहे. मीच युट्यूबर नाही, कुणीही येऊ द्या मित्रांनो, लक्षात ठेवा, कुणीही येऊ द्या, कोणत्या जिल्ह्यात हाय मेरिट जाईल, कोणत्या जिल्ह्यात लो मेरिट येईल, हे फक्त अंदाजे सांगता येणार आहे. काय सांगता येणार आहे? अंदाजे सांगता येणार आहे. त्यामुळे ही रिस्क घेताना आपल्याला नात्यामध्ये विश्वासार्हता निर्माण करून आपल्याला या पसंती क्रमावर हात घालायचा आहे. आता समजा आपल्याला 4 जिल्ह्यात फिरायचे, समजा 4 जिल्हे असे आहेत, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली. मग या 4 जिल्ह्यातले किती पसंती क्रम आलेत, आपल्याला किती शाळा आलेत, ते पसंती क्रम देऊन शांत बसावं लागेल. नसेल तुमचा जर मोह आवरता आला नाही तुम्हाला, मग तुम्ही गोंदिया निवडलं, गडचिरोली निवडलं. जर या 4 जिल्ह्यामध्ये तुमची निवड होण्यासारखे तुमचे जर TIT चे मार्क नसतील तर तुम्हाला कुठे जावं लागेल, त्या भागामध्ये जाऊन नोकरी करावं लागेल. लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला कोणती रिस्क उचलायची, आपल्या कास्टच्या जागा किती आहेत, आपले मार्क किती आहेत, याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. राहिला मुद्दा पसंती क्रमचा सल्ला घेणाऱ्या व्यक्तीकडून, तुम्ही काय सल्ला घेऊ शकता की हे अंदाज बांधू शकता, सर माझे मार्क कुठे गेल्यानंतर कमी येतील, माझा नंबर कुठे लागेल, असं ठाम तो सांगू शकणार नाहीये. आणि पसंती क्रमसाठी आपला स्वतःचा निर्धार असणं गरजेचं आहे. आपण कोणत्या जिल्ह्यात जायला तयार आहोत आणि तिथे नोकरी करायला तयार आहोत. 2022 मध्ये विद्यार्थी मित्रांनो, मी प्रत्यक्षरित्या पाहिलेलं आहे, काही लोकांना नागपूर पसंती क्रम असून सुद्धा आला नव्हता, मार्क कमी असल्यामुळे सिंधुदुर्गला येऊन सुद्धा नोकरी करणाऱ्या महिला वर्ग आहेत. आता माझंच एक उदाहरण घ्या, मला पुण्यातला प्रेफरन्स आला नाही, म्हणजे माझ्या मार्क त्या लायकीचे नव्हते, म्हणजे आमची मिसेस त्या पुण्यामध्ये राहण्याच्या लायकीचे मार्क नव्हते, तर मला कोल्हापूरला आणून ठेवलं. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं सुद्धा घडू शकतं. म्हणून प्रामाणिकपणे सांगतो विद्यार्थी मित्रांनो, पसंती क्रमाचा विचार करत असताना आपल्या फॅमिलीची विश्वासार्हतात घेऊन आपल्याला पसंती क्रम निवडणं आवश्यक आहे. बाकी मुद्दा, महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला कुठेही नोकरी करायची असेल तर त्यांचं स्वागतच आहे, कारण महाराष्ट्राला एक चांगल्या पद्धतीचा आणि होतकरू आणि आधुनिक जगात राहणारा शिक्षक मिळणार आहे, हे नक्कीच सांगू इच्छितो. ठीक आहे. म्हणजे हे पसंती, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर मला महाराष्ट्रात कुठेही नोकरी लागली तरी चालेल. काही विद्यार्थ्यांचं मार्कच नाहीत पण कुठेही नोकरी करायला तयार आहे,
पण त्याला मार्कच नसतील तर आपण त्याला काहीच करू शकत नाही. ते त्याचं दुर्दैव आहे, त्यांनी कर्म केले नसतील किंवा अभ्यास केला नसेल त्याच्यामुळे त्याला मार्क कमी आहेत असं आता कागदोपत्री आपल्याला बोलावं लागणार आहे. मुद्दा नंबर 2, त्याच्यानंतरचा विषय आहे मी काय मदत करू शकतो तुमची. तर मी तुम्हाला कागदपत्रामधल्या कुठल्याही त्रुटी असतील, कुठल्याही त्रुटी म्हणजे डेटच्या नंतरच्या त्रुटी नाही, डेटच्या आधीच्या म्हणजे परीक्षेच्या आधीच्या त्रुटीमध्ये सल्लागार म्हणून मदत करणार आहे, सल्लागार म्हणून मदत करणार आहे. सल्ला देऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाच ही लढाई लढणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष जाऊन तुम्ही तिथे मार्गदर्शन, त्यांच्या समुपदेशनाखाली तुम्हाला ते कागदपत्र सादर करावे लागतात. तिथे अधिकारी वर्ग तुमचे कागदपत्र चेक करतात आणि तिथे डेट बघितल्या जातात. परत सांगतो, डेट बघितल्या जातात. तिथे जर डेट मागे पुढे झालेले असतील त्याचे पुरावे द्यावे लागतात आपल्याला. जर समजा ते पुरावे आपल्याकडून व्यवस्थितरित्या झाले नाहीत तर आपल्याला त्या भरती प्रक्रियेतून बाद केलं जात असतं. पण एक मुद्दा अजून एक सांगतो, तुम्हाला कसोशीने नोकरी लागते, एवढे प्रयत्न करून नोकरी लागते, त्यावेळेस ते स्पेलिंग मिस्टेकमुळे, आधार कार्डवरल्या नावाचे मुळे तुम्हाला नोकरीहून हाकलून दिले जात नाही. हे डोक्यात ठेवा, कायम ठेवा. कारण मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, कागदपत्र चेक केलेले आहेत. म्हणजे जा रे तुझं लग्न झालंय, तू नावा चेंज झाले, त्याचा काहीच पुरावा नाही तुझ्याकडे, तुझा असं म्हणत नाहीत. मग त्याचा पुरावा माझे शैक्षणिक डॉक्युमेंट मॅटर करत असतात. आणि शैक्षणिक डॉक्युमेंट हे आपल्या आई वडिलांच्या नावाचे असतात आणि याच्यामध्ये कुठला बदल होत नाही. आता सकाळी एक फोन आला की सर नॉन क्रिमिनल जेव्हा मला 2025 मध्ये जेव्हा मी परीक्षा देत होते तेव्हा आई वडिलांच्या नावानं होतं, त्याची डेट बार झालेली आहे. आता मी काढले ते मिस्टरांच्या नावाने, कारण मिस्टरांच्या उत्पन्नानुसार काढले तर काहीच अडचण नाही. मग आधार कार्ड आहे का तुमचं, आधार कार्डवर आता नॉन क्रिमिनल काढत असताना आधार कार्डवर लिहून घेतात असतात, तुमचा रहिवासीचा दाखला घेत असतात. त्याचबरोबर तुम्हाला तिथे तुम्ही ज्या ठिकाणी राहता सध्या परमनंट ऍड्रेस मागत असतात. मग त्याच्या धर्तीवर आपल्याला आपण कुठं राहतो, कुणासोबत राहतो, म्हणजे आई वडिलांकडे राहतो की मिस्टरांसोबत राहतो, त्यांच्या नावानुसार किंवा त्यांच्या उत्पन्नानुसार ते नॉन क्रिमिनल काढलं जात असतं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा विषय म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सल्लागार म्हणून मी तुम्हाला शैक्षणिक डॉक्युमेंटच्या बाबतीत व इतर जे काही आतापर्यंत बोललो त्या डॉक्युमेंट बाबत तुम्हाला सल्ला दिला जाणार आहे. ठीक. त्याच्यानंतरचा मुद्दा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, विथ इंटरव्ह्यूच्या जागा आल्यानंतर सर काय करावे? काहीच नाही. आता लक्षात घ्या, तुमचा जर गॅप पडलेला असेल, गॅप पडला कुठल्या तरी ट्युशनवर जा. माझा एक प्रामाणिक सल्ला आहे, ऐकायचा असेल आपल्या विथ इंटरव्ह्यू मध्येच जर आलं तर आपण काय करावं, शाळा ट्युशनवर जाऊन आपण तिथे डेमो लेक्चर घेण्याची सराव करावा, पाठ टाचण काढण्याचा सराव करावा, लिखाण वाढवावे, जनरल नॉलेज लक्षात घ्यावे, स्मार्ट इंटरव्ह्यू कोणत्या पद्धतीने देता येईल हे असं चॅट जीपीटीवर जेमिनीवर विचारावं, गुगलवरून माहिती काढावी आणि त्याची तयारीत राहावं. कारण विद्यार्थी मित्रांनो, जर समजा 3 लोक बोलवले तरी, आता हे काय विषय होते आपल्याला सर्वांनाच माहित आहे, पण 3 लोकातला स्मार्ट व्यक्ती घेण्याचा शाळेचा प्रयत्न असतो आणि स्मार्ट व्यक्ती बनणं आपलं काम असतं. त्यामुळे ही शिक्षक भरती या गोष्टी करत असताना याचा सराव आतापासून करावा. विथला जे लोक येतात त्यांच्यासाठी प्रामाणिक सल्ला आहे, ऐकायचा असेल आतापासून ऐका आणि विद्यार्थी मित्रांनो नुकसानापासून बचाव करा स्वतःचा. दुसरा मुद्दा म्हणजे ही भरती प्रक्रिया सर्वात मोठी असणार आहे, लक्षात घ्या. आतापर्यंतच्या सर्वात मोठी म्हणजे महाराष्ट्रात एवढे पदसंख्याच भरलेले नसतील एवढी मोठी भरती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे एक विद्यार्थी इथे जाऊन स्वतः जॉईनिंग केलेला असावा. आणि अजून पण सांगतो, 28,000 पदसंख्या जर भरली समजा, त्या 28,000 8,000 लोक जातच नाहीत नोकरीवर. ही आपली खासियत आहे, लक्षात ठेवा. का जात नाहीत सर हा जर मुद्दा जर विचारला मला तर त्यांना ते कम्फर्ट राहत नाही आणि कम्फर्ट राहण्यापुरते त्यांच्याकडे मार्क नसतात. हे शाश्वत सत्य आहे. तुम्हाला हे पटते कितपत मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता जर याच्यातून काही जर तुम्हाला अजून समस्या असतील तर मला नक्कीच कमेंट करायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला व ग्रो अकॅडमी पुणे या ऍपला इन्स्टॉल करून ठेवायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टी व अपडेट वेळोवेळी मिळणार आहेत. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.